बजरंग राइस मिल्स कोरबी की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की खास खबर। नागपुर में भाजपा की ओर से भीख मांगो आंदोलन। आज नागपुर शहर के सभी बिजली बिल केंद्रों पर भारतीय जनता पार्टी की ओर से भीख मांगो आंदोलन किया जा रहा है। विधायक, जनप्रतिनिधि, नगर सेवकों के साथ भाजपा के पदाधिकारी इन्होंने शहर के विविध स्थानों पर बढ़ाए गए बिजली बिल के संदर्भ में आंदोलन किया। ऊर्जा मंत्री और नागपुर के पालक मंत्री नितिन राउत इनसे लगातार मांग करने के बावजूद बिजली बिल में कमी न करने पर ये भीख मांगो आंदोलन करके जो पैसे इकट्ठा किए जाएंगे इन्हें ऊर्जा मंत्री को दिया जाएगा। शहर में यह 8वां आंदोलन होने का कहते हुए अगर जल्द से जल्द इस पर ऊर्जा मंत्री नितिन राउत की ओर से कोई निर्णय नहीं लेने पर यह आंदोलन ऐसे ही चलता रहेगा, ऐसी प्रतिक्रिया विधायक प्रवीण दटके इन्होंने दी। आंदोलन आहे आमचं। आम्ही लोकशाही मार्गाने नागपूरच्या जनतेवर जो अन्याय होतोय त्यासाठी नागपूर भाजप आपल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात, कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात जमिनीपासून तो वरपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू केलं। आम्हाला सरकारला नाहक त्रास द्यायचा नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही। पण जर दुप्पट, तिप्पट, 5-5 पट, 10-10 पट बिलं येतील। मार्च, एप्रिल, मे कोविड-19चा काय होता, अन्यायकारक बिलं आले। सरकारने घोषणा केली होती की आम्ही दिल्लीप्रमाणे नागरिकांना सवलत देऊ, ते सरकारने पाळलं नाही। सरकारने म्हटलं होतं की आम्ही 5 वर्ष कुठलंही टेरिफ वाढवणार नाही, ते त्यांनी वाढवलं, भर एप्रिलमध्ये वाढवलं। हा जर अन्याय असाच सरकार करणार असेल, माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी असतील, माननीय अजित पवारजी असतील, माननीय नितीन राऊतजी असतील, या सगळ्यांसमोर आम्ही हे निवेदनं पाठवले, पत्रकार परिषद घेतली, आमच्या नेत्यांनी बाजू मांडली। पण परवा शहरात फार दुर्दैवी घटना घडली। एका नागरिकाची सुनवाई न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। तो तुमच्यामुळे आम्हाला कळलं। जर सरकारला येणं केणं प्रकारनं पैसे जमा करायचे, अन्याय करून करायचे आहे, निर्लज्ज सरकारला, निर्दयी सरकारला जर पैसेच पाहिजे तर आम्ही भाजपने ठरवलं आहे की जनतेकडे हात जोडून, दान मागून, भीक मागून हे पैसे जमा करू आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून हे सरकारच्या तिजोरीत पाठवू, असा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। या सरकारला जागवण्यासाठी, या सरकारला होशमध्ये आणण्याकरता हे आमचे आंदोलनं शेवटपर्यंत सुरू राहतील। जोपर्यंत अन्यायकारक बिल कमी होणार नाही, आमचं कुठलंही म्हणणं नाही की योग्य बिल भरू नका, योग्य बिल भरलंच पाहिजे, पण अन्यायकारक बिल जर कमी होणार नसेल तर आम्ही नागरिकांच्या सोबत उभं राहू, आम्ही शेवटपर्यंत ही लढाई लढू, अशी आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो। प्रशासन द्वारा लिया गया फैसला संशयित। कोरोना के बढ़ते प्रादुर्भाव और मृतकों की संख्या के चलते मनपा आयुक्त द्वारा शहर के व्यापारी वर्ग और कर्मचारियों की कोरोना जांच कराने के आदेश दिए गए हैं, लेकिन मनपा आयुक्त का यह निर्णय संशयित तुगलकी होने का आरोप महापौर संदीप जोशी ने किया है। शहर के व्यापारी वर्ग तथा कर्मचारियों द्वारा 18 अगस्त पूर्व कोरोना की जांच न करने पर दुकानें बंद करा दी जाएंगी। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे के इस आदेश को सत्ताधारी भाजपा ने विरोध किया है। आयुक्त के इस फैसले के विरोध में रास्ते पर उतरकर आंदोलन करने का इशारा महापौर संदीप जोशी द्वारा दिया गया है। काल परवापासून अनेक व्यापाऱ्यांच्या संघटना या ठिकाणी मला भेटून गेल्या। प्रशासनाने एक भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक दुकानदारांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टेस्ट या 18 तारखेपर्यंत करून घ्याव्या, अन्यथा 19 तारखेपासून ते दुकानं बंद होतील। नागपूर शहराचा प्रमुख म्हणून मला अत्यंत खेदाने सांगावंसं वाटतं की हा संपूर्ण प्रशासनाचा निर्णय हा अत्यंत चुकीचा निर्णय, अत्यंत इम्प्रॅक्टिकल निर्णय आहे, ज्याचा प्रॅक्टिकलशी काहीही संबंध नाही, ज्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही, असा निर्णय घेतलेला आहे। ज्या ठिकाणी आपण हे बघू शकतो की टेस्ट जे आहे त्या रोज 3000 टेस्ट होतात आहे। आज नागपूर शहरामध्ये सेंटर्स असतील, हे जवळपास 25 सेंटर्स आहेत। या सर्व सेंटरवरती किट्सची व्यवस्था आहे, ही 100 किट्स आहे, म्हणजे 2500-3000 गव्हर्नमेंटच्या काही लॅब्स, प्रायव्हेटच्या काही लॅब, असं म्हणून 5000च्या वरती आमची रोजची व्यवस्था नाही।
एकेका दुकानामध्ये 4 कर्मचारी, 6 कर्मचारी, 10 कर्मचारी पासून तर मोठे जर असतील तर 40-40, 50-50 कर्मचारी. मग याचा अर्थ असा आहे की या संपूर्ण नागपूर शहरामध्ये 6 ते 7 लाख कर्मचारी असे आहे की ज्यांची टेस्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता एखाद्याची टेस्ट आज केली आणि परवा तो जर पुन्हा पॉझिटिव्ह निघाला तर हे कळणार नाहीये. आणि त्याच्यामुळे कुठेतरी या पद्धतीचा एखादा निर्णय घेणे आणि तेही व्यापारी वर्गाने स्वतःच्या खर्चाने करून घेणे. मग 1900 रुपये मध्ये एका कर्मचाऱ्याचा खर्च टेस्टचा हा 1900 रुपये आहे. 10 कर्मचाऱ्यांचा टेस्ट जर केली तर 19,000 रुपये आहे. आणि दुर्दैवाने ऑड इव्हन आणि बाकी सर्व कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांचा धंदा देखील संपूर्णतः बसलेला आहे. असं असताना 18 तारखेपर्यंत करावं हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. माझी प्रशासनाला सूचना आहे की या पद्धतीचे तुगलकी निर्णय घेण्यापूर्वी किमान 10 जणांना विचारा तरी, किमान जनप्रतिनिधींना विचारा तरी, किमान ज्यांना असं माहीत आहे की या ठिकाणी काय चाललेलं आहे हे विचारा तरी. 18 तारखेपर्यंत 5 लाख लोकांची टेस्ट करण्याची कपॅसिटी आपली आहे का? आणि ही नाही झाली तर उद्या काय? आपण काय दुकानं बंद करणार आहेत का? हा असा वेड्यासारखा घेतलेला निर्णय ताबडतोब आपण वापस घ्यावा अशी माझी प्रशासनाला सूचना आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार. कैलाश राइस मिल्स वडेगांव की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं.